गेल्या वर्षीची सुरुवात भटवाडी घाटकोपरच्या मैदानावरून शिवशक्ती पाले या संघाने विजयाने सुरुवात केली होती. मात्र या ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र हे दुसरं वर्ष आहे राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीमध्ये त्यांचा सहभाग. आणि यावर्षी निश्चितच ज्या प्रकारची त्यांची एक टीम स्क्वॉड आपण पाहतोय, संदीप असेल किंवा बुमरो आहे, त्याचप्रमाणे लारा आहे, सचिन आहे, श्रेयस सिंदुलकर आहे, एक जबरदस्त यांच्याकडे देखील बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे बॅटिंग आणि बॉलिंग याचा एक वेगळा नजराणा प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती करेन, आपण देखील सज्जरा. ऑल गेट सेट रेडी फॉर द फर्स्ट मॅच बिटवीन पार्क असोसिएट्स आणि शिवशक्ती पाले. शिवशक्ती पाले सुखदेव मडवी यांचा संघ आहे, हे देखील या ठिकाणी आहेत. आणि याच संघाने एक अप्रतिम कामगिरी गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण पाहिल्यात वेगवेगळ्या स्पर्धा. यामध्ये फार मोठा सहभाग सुखदेव मडवी यांचा आहे, ज्यांचा हा शिवशक्ती पाले हा संघ आहे. आणि पार्क असोसिएट्स साठी देखील एक जबरदस्त आपण संघातील खेळाडू पाहतोय. त्यामध्ये मुकेश असेल, पापे असेल, नजीम गुल्ली असेल, भरत लोहार सर आहेत, असलम शेख. हे 2 असे खेळाडू आहेत जे टेनिस क्रिकेटमधून पहिले 2 खेळाडू ज्याने परदेशवारी केली. निश्चितच वेगवेगळे त्यांच्याकडे अनुभव टेनिस क्रिकेटचे खूप उन्हाळे पावसाळे ज्यांनी पाहिलेले आहेत. बॅट्समन चला लवकर, बॅट्समन मला वाटतं श्रेयस आणि संदीप येतं का बघूया सलामीला कोण येत आहेत, कारण दोघंही जबरदस्त आहेत. टेक्निकली साऊंड बॅट्समन आहेत, स्ट्रेट बॅटने अप्रतिम फलंदाजी करतात. सँडी असेल किंवा श्रेयस असेल. मात्र बघूया सलामीची जोडी कोण होत आहे. आणि लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. असलम भाई प्लीज. पंचांना देखील विनंती करतोय, स्कोर टाय झाल्यानंतर सिच्युएशन काय मॅचची ते देखील पंचांनी कर्णधारांना सांगायचं आहे. आणि जी जोडी अपेक्षित होती तीच येताना आपण पाहायला मिळते. संदीप आचार्य सँडी आणि श्रेयस इंदुलकर, वन ऑफ द बेस्ट टॅलेंटेड ओपनिंग बॅट्समन गोइंग ऑन द क्रीज. मी प्रेक्षकांना विनंती करतोय, ट्रॅकवर बसलेले आहेत, थोडं मागे व्हा प्लीज. व्हाईट ट्रॅक आणि व्हाईट जर्सी मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय आपण मागे बसून घ्या, कारण ती बाउंड्री लाईन आहे. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. मला वाटतं थॉमस बसलेला आहे बाईकवर. व्हॉलेंटियर संजय सनी 11च्या विनंती करतोय आपण ग्राउंड सीमारेषेजवळ बसून घे, जेणेकरून चेंडू आपल्याला लवकरात लवकर मिळेल. मॅच सुरू. कंपल्सरी चेस आहे, लक्षात ठेवा. कंपल्सरी चेस, देर इज नो विकेट और टॉस विन. कंपल्सरी चेस आहे. आज पार्क असोसिएट साठी एक आनंदाचा दिवस आहे, कारण त्यांचे मंदार गरुडे जे आहे त्यांचा वाढदिवस आहे आज. त्यामुळे पार्क असोसिएट संघाला आम्ही शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आम्ही आयोजकांच्या वतीनं, संयोजकांच्या वतीनं विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मंदार गुरुडे. सो ॲज विवेक शिर्के आणि MHB बॉईज या संघाकडून देखील मंदार गुरुडे यांना हार्दिक शुभेच्छा. भरत लोहार, असलम शेख, राजू, नाजिम गुल्ली, पापे, त्याचप्रमाणे प्रणिल मोरे, एक जबरदस्त भरणा असलेला संघ आहे मुकेश. मात्र बघूया पहिले षटक घेऊन गोलंदाजीसाठी अंकुर येतोय. आणि अंकुरची गोलंदाजी आणि संदीप आणि श्रेयसची फलंदाजी, कारण पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. स्ट्राईकला संदीप आहे आचार्य आणि नॉन स्ट्राईकला श्रेयस इंदुलकर.
श्रेयस सिंदुलकर नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला आहे तो म्हणजेच संदीप आचार्य. जोरदार टाळ्या होत्या. बोला गणपती बाप्पा. ऑल गेट सेट रेडी फॉर द फर्स्ट डिलिव्हरी ऑफ दिस राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2016. पहिला चेंडू संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने येतोय तो म्हणजेच अंकुर, राईट हँड बॅट्समन संदीप साठी. लेफ्ट पहिला चेंडू हवेमध्ये उंच टोललाय आणि नाजिम त्या ठिकाणी येतोय आणि बाद. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतोय. मोठा धक्का बसतोय. पहिला चेंडू वर खेळण्याचा प्रयत्न केला, थोडासा एज वरती लागला, बरोबर मिडल होऊ शकला नाही, अन्यथा हा चेंडू कव्हरच्या वरून गेला असता. निश्चितच पहिला गडी बाद. धावसंख्या 0. मोठा धक्का बसतोय सुखदेव मडवी यांच्या शिवशक्ती पाले संघाला. अशी आशा होती की सलामी चांगली देतील, मात्र निश्चितच मिड ऑफ वरती होतं, कारण पॉवर प्ले आणि पॉवर प्लेच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता आणि पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे संदीप आचार्यच्या रूपात. तर पुढील फलंदाज बघूया काय येतो आणि काय रणनीती असू शकते, कारण ज्या प्रकारची स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी. जनरल अरुण कुमार वैद्य मैदानावर जबरदस्त हे मैदान, या मैदानावरच मैदान निश्चितच आपण पाहतोय. मंदार गरुडे ज्यांनी आपल्या क्रिकेटची सुरुवात केली, आज त्यांचा वाढदिवस आहे. दिनू नवीन फलंदाज आहे. दिनू लेफ्ट आर्म अंकुरने चांगला टाकला होता, जवळ जवळ निश्चितच बॅट्समनला खेळण्यास भाग पडलं होतं. चेंडू मारायचा होता तो म्हणजेच मिड ऑफच्या वरून कनेक्ट होऊ शकला नाही. टायमिंग थोडस लवकर खेळला, वर लागला चेंडू आणि निश्चितच पहिला गडी बाद. धावसंख्या 0. एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना शिवशक्ती पाले. Dinu on the non-striker end. The striker batsman is going to be Shreyas Sindulkar, one of the best talented cricketer, leather as well as tennis. अंकुर तयार. शॉर्ट चेंडू निश्चितच पुल करतोय, मात्र हलक्या हाताने खेळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने भरत लोहार त्या ठिकाणी पिकअप करतात. एक धाव. संघाचं खातं खोलतोय. धावसंख्या 1. पहिलं षटक मार्गस्थ. पार्क असोसिएट्स विरुद्ध आपण सामना पाहतोय तो म्हणजेच शिवशक्ती पाले. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांना एकमेकांच्या निश्चितच कमकुवत आणि बलस्थानं माहित आहेत. मात्र बघूया हे शिवधनुष्य कोण पेलतंय, कारण पहिल्या चेंडूवर बाद करण्यात यश मिळवलंय अंकुरने आणि पार्क असोसिएट. टॉस जिंकलेला आहे पार्क असोसिएट संघाने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली, आमंत्रित केलं फलंदाजीला शिवशक्ती पाले. सलामीच्या जोडीतील पहिला फलंदाज परततोय. क्षेत्ररक्षणात बदल होतोय. डीप मिड विकेट आपण पाहतोय. मिड ऑफ आहे, मिड ऑन वर आहे. कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि एक खेळाडू आता जातो डीप स्क्वेअर लेग. These are the two players outside the circle, deepish mid wicket and the second deep square leg. Cover, extra cover, point, short third man, short fine leg, mid off and mid on. These are the fielding restriction as far as 30-yard circle is concerned. Let's see, Ankur is ready for the next delivery. So as the batsman is on strike, Dinu. शॉर्ट चेंडू निश्चित खेळायचा होता, मात्र शेवटच्या क्षणाला चेक करतोय स्ट्रोक. चेंडू होता फाईन लेगला मेहमूदकडे. एक धाव. धावसंख्या 2. 3 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना शिवशक्ती पाले. अप्रतिम सुरुवात पार्क असोसिएट साठी, कारण त्यांना कल्पना आहे श्रेयस सारखा एक जबरदस्त खेळाडू अजूनही विकेटवर आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या षटकानंतर खऱ्या अर्थाने या खेळाची आपल्याला मजा पाहायला मिळेल, ज्यावेळेस चांगले गोलंदाज चांगले फलंदाज टिचून गोलंदाजी करतील. पुढचा चेंडू आणि चांगला यॉर्कर लिंच चेंडू होता. स्ट्रेट बॅटने खेळून काढलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला आहे. मिड ऑफला एक धाव. धावसंख्या 3. आपल्या वैयक्तिक 2 धावांवर खेळतोय श्रेयस सिंदुलकर. वैयक्तिक 1 धावांवर खेळतोय तो म्हणजेच दिनू. परतलाय तंबूमध्ये पहिला खेळाडू संदीप आचार्य सारखा एक चांगला मोहरा आणि मोठी जबाबदारी असेल ती म्हणजे बॅक स्ट्रेंथवर, ती म्हणजे लारावर आणि महेश सिंदरकरवर, की व्हॉट काइंड ऑफ न्यू स्ट्रॅटेजी दे आर लुकिंग फॉर इन दिस फर्स्ट मॅच. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूला लेफ्ट आर्म. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू बॅकफुटला होतोय, कट करतोय. चेंडू होतोय बॅकफुट पॉइंट. भरत लोहार सर त्या ठिकाणी. एक धाव. धावसंख्या 4. पहिलं षटक अतिशय निश्चित सावध पवित्रा घेतलेल्या, कुठल्या प्रकारचा ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न करत नाही. ज्या प्रकारचं फिल्डिंग आपण पाहतोय असलम भाई या ठिकाणी. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन, शॉर्ट फाईन
त्याचप्रमाणे फाईन थर्डमॅन आतमध्ये आहेत. शॉट मिड विकेटला आपण राजूला पाहतोय. शॉट्स केले गेले आहेत भरत लोहार सर. मिड विकेटला एक खेळाडू जातोय आणि प्रणील आहे तो म्हणजेच लॉंग ऑन. म्हणजे दोन खेळाडू आहेत आउटसाइड सर्कल. श्रेयस इंदुलकर तयार सज्ज. पुढचा चेंडू आणि अति चांगल्या पद्धतीने मिड विकेटला खेळून काढलेला आहे. एक धाव निश्चितच घेत आणि हळू चेंडू सीमापार जातोय. चेंडू सीमापार चौकार. दणदणीत सणसणीत अप्रतिम अशी सुरुवात. चांगले चेंडू टाकले होते 5. शेवटचा चेंडू थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न शॉर्ट पडला आणि त्या शॉर्ट चेंडूची वाट पाहतो श्रेयस इंदुलकर. वन ऑफ द टॅलेंटेड क्रिकेट ॲज पर एज द स्क्वॉड ऑफ कन्सर्न. शिवशक्ती पाले लेदर क्रिकेट देखील जबरदस्त व्ही शेप मध्ये खेळणार आहे. मात्र एखादा शॉट टाकला तर निश्चित तुम्हाला लेग साइडला मिड विकेटला उत्तुंग असे षटकार पाहायला मिळतील. नाजिम गुल्ली मॅन फ्रॉम गुजरात, वन ऑफ द बेस्ट प्लेयर. चांगली गोलंदाजी निश्चितच या संघाचं प्रतिनिधित्व करतोय नाजिम गुल्ली. अप्रतिम दोन्ही टर्न करतो. लेग ब्रेक आहे त्याच्याकडे, ऑफ ब्रेक आणि टॉस करतो. फ्लाईट वर निश्चित बॅट्समनला पुढे येण्यासाठी भाग करतोय. मात्र बघूया कशा प्रकारे सामोरं जातोय तो म्हणजेच दिनू आणि श्रेयस. कारण दिनू लेफ्ट हँड बॅट्समन आहे त्यामुळे निश्चितच लेफ्ट हँड बॅट्समन साठी कोणत्या टाईपचा चेंडू टाकतोय फार गरजेचं आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं होतं आणि आता आपण पाहतोय शॉट थर्डमॅन आहे. शॉट फाईन लेग आहे. भरत लोहार सर आपण पॉइंटला पाहतोय. कव्हरला आहे तो म्हणजेच पॉप आहे. प्रणील आहे लॉंग ऑफ. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीपिश पॉइंट. दीज आर द फिल्डिंग प्लेसमेंट. आणि संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो नाजिम गुल्ली. अतिशय जबरदस्त गोलंदाज आहे. मीडियम पेस आहे. मात्र लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक अप्रतिम चेंडूचा एक म्हणू शकतो जादूगार. मात्र बघूया श्रेयस समोर आहे. दिनूला वरती पाचारण केलेलं आहे. शिवशक्ती पाले संघासाठी हा देखील एक खतरनाक फलंदाज ठरू शकतो. सज्ज होतोय. पहिला चेंडू अप्रतिम दाखवला होता. लेग ब्रेक निश्चितच ऑफ ब्रेक टाकला. प्रयत्न होणार आहे हाच की लेग ब्रेक टाकून किंवा ऑफ ब्रेक टाकून निश्चितच जे मोमेंटम आहे बॅट्समनचं जे निश्चितच कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी या ठिकाणी भंग पाडण्याचा प्रयत्न करत असेल तो म्हणजे नाजिम. दुसरा चेंडू सामना करतोय दिनू. स्लोवर वन अप्रतिम. दॅट वॉज अ ब्युटी मॅग्निफिसंट डिलिव्हरी. बॅट्समन थोडासा लेट गेला. त्याच वेळेस चेंडू असं वाटलं होतं की लवकर येईल. स्लोअर वन चेंडू होता. मंदार गरुडे सरांना निश्चितच हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. विवेक शिर्के आणि उमेश बी बॉईज संघाकडून. नेक्स्ट डिलिव्हरी कुल्ली. Oh, what a delivery. Consecutive gone. Caught behind. Aslam Sheikh is there. And second wicket lost by Shiv Shakti Pali in the form of Dinu. There is no clue whatsoever. Lack of concentration as well, lack of footwork by the batsman. And back to the pavilion. So Nazim Gulli got the first wicket.
बॅट मधून निघालेला पहिला षटकार, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22. बघूया अंकुर कोणत्या प्रकारे आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करतोय का. पुढचा चेंडू अंकुरचा सामना करतोय पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट लावतोय नाजिम त्या ठिकाणी पोहोचतोय, एकदा पूर्ण कराय कॉल करतोय 2 धावांसाठी आणि 2 धावा सहज पूर्ण होतील. येस 2 धावा पूर्ण, चांगला बॅकअप आणि पाहता पाहता तिसऱ्या धावेसाठी पोहोचतोय. तिघ खेळाडू आपण पाहतोय, मुकेश आहे त्या ठिकाणी, मेहमूद आहे, मात्र बॅकअप होऊ शकला नाही आणि 3 धावा कुठल्या. धावसंख्या 25. तिसरं षटक मार्गस्थ अंकुर सिंग जबरदस्त गोलंदाजी करतोय, मात्र तुर्तास जे क्षेत्ररक्षकांकडनं थोडीशी या ठिकाणी गलथानपणा पाहायला मिळतोय. गचा क्षेत्ररक्षण त्याचा अभाव. 3 धावा मिळत आहेत, एकूण धावसंख्या 25. तिसरं षटक मार्गस्थ. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, पापे आहे कव्हरला डीप, लॉंग ऑफला आहे तो म्हणजेच राजू, लॉंग ऑनला प्रणील, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट स्वप्नील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सामना करतोय प्रथमेश, अप्रतिम चेंडू जोरात टाकला होता आणि पंचांचा इशारा नो. पंचांचा निर्णय अंतिम राहील. ज्या पद्धतीने चेंडूला उसळी मिळाली त्या अनुषंगाने पंचांनी हा निर्णय नो दिलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. धावसंख्या होते ती म्हणजेच 26. 2.4. अतिशय महागड षटक ठरतंय ते म्हणजे अंकुरचं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या, आतापर्यंत 11 धावा दिल्यात. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू आणि जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर ओव्हर दी स्क्वेअर लेग रिजन फॉर मॅक्झिमम 6 रन्स. अप्रतिम 6 धावांसाठी षटकार दणदणीत सणसणीत. थँक्यू डीजे, धन्यवाद. 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 32, म्हणजे जवळजवळ आपण पाहतोय 10.30 सरासरी. चांगली मॅच सुरू केली श्रेयस इंदुलकरने चौकार आणि त्यानंतर षटकार, त्यानंतर समोर षटकार तो म्हणजेच मॅगीचा, आणि प्रथमेश पवार आपली कामगिरी लिलया पार पाडताना तो म्हणजे षटकाराने सुरुवात केली. अजूनही त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप जबरदस्त आहे. प्रणील मोरे एक जबरदस्त खेळाडू ज्याने भारताचं देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे. निश्चितच एक वेगळा खेळाडू आहे आणि त्या खेळाची ओळख tenniscricket.in ला निश्चितपणे आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणाहून देखील या खेळाडूला एक वेगळं आमंत्रण दिलं जातं. मात्र आज पार्क असोसिएटसाठी प्रतिनिधित्व करतोय, संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. प्रणील सज्ज होत आहे संघासाठी 4थं वैयक्तिक. पहिल्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईकला तो म्हणजेच मॅगी आणि खूप मोठी जबाबदारी दोन्ही फलंदाजांवर आहे, मॅगी आणि प्रथमेश्वर. पंचांच्या डाव्या बाजून राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा केली. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप पॉइंट, कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. पहिला चेंडू प्रणीलचा मॅगीसाठी, लेग ब्रेक टाकतोय. निश्चितच कळत नाही बॅट्समन थोडासा मागे जातोय, बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न कव्हरच्या वरून, कारण खाली क्षेत्र आहे. कव्हरला जर आपण पाहिलं पापे पॉइंटला खेळाडू, मोठं खाली क्षेत्र आहे पॉइंट कव्हरला. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, दीज आर द फिल्डिंग प्लेसमेंट. नाजिमला आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला. पुढचा चेंडू आणि हा देखील जबरदस्त चेंडू. अक्षरशः या ठिकाणी स्वतःची सॅक्रिफाईस करतोय विकेट प्रथमेश. काही धाव घेण्याची गरज नव्हती. ज्या पद्धतीने अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता मॅगीचा, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि चांगली माइंड ओळखलेला आहे ते म्हणजेच प्रणीलने,
की बॅट्समन आतमध्ये जाऊन घुसून खेळतोय म्हणजे नक्कीच मिड विकेट स्क्वेअर लेग ही त्याची रेंज आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय आणि त्याच वेळेस टॉस करतोय जेणेकरून बॅट्समनचा फटका आणि टर्न यामध्ये जर एखादी गल्लत झाली तरच एखादा षटकार लागेल. जर गल्लत झाली तर निश्चितच तो चेंडू विसावेल, तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातात. बघूया लेग साईडला आपण पाहतोय लॉंग ऑनला वाईड उभा आहे तो म्हणजे अनुराग. डीप मिड विकेटला खेळाडू आहे, डीप स्क्वेअर लेगला आहे, डीप बॅकवर्डला आहेत भरत लोहार सर आणि नाझीम आहे तो म्हणजे शॉर्ट मिड विकेटला. मुकेश शॉर्ट फाईन, शॉर्ट थर्डमॅन. सचिन, वन ऑफ द बेस्ट प्लेयर ऑफ टेनिस क्रिकेट. सचिन नो रिप्रेजेंटिंग शिव शक्ति पाले. चौथी ओवर प्रगति पर गेंदबाजी करते हुए प्रणील. कमेंट्री बॉक्स इन की तरफ से राइट मोर द विकेट गेंदबाजी करेगी अगली गेंद राइट हैंड बल्लेबाज मैगी के लिए. और यॉर्कर लेन गेंद थी स्ट्रेट ड्राइव खेलते हुए जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करते हैं. अनुराग मिस फील्डिंग नहीं, लेकिन गेंद वहां पर लगकर गेंद गई. कुछ वहां पर अनुराग की कोई गलती नहीं, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन. तो इन 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 36. इन्हीं 4 रन और सिक्सर और चौकों को जरूर यहाँ पर कुछ हद तक प्रणील ने बांध कर रखा हुआ है मैगी को. हालांकि मैगी यहाँ पर कुछ अलग सोच लेकर अब खेलना होगा. जिस तरह की गेंदबाजी प्रणील कर रहे हैं, हालांकि माइंड पूरी तरह से पढ़ लिया है कि क्या बैटिंग अब कर सकते हैं. फिर एक बार प्रणील यहाँ पर फील्डिंग में तब्दीली करते हुए मैं बुलाना चाहूंगा दहीसर 11 और ब्रह्मा बॉयज टीम. अपना एक एक्स्ट्रा प्लेयर यहाँ पर भेजो प्लीज, या कैप्टन यहाँ पर है तो जरूर यहाँ पर आइए. फिर एक बार प्रणील अंपायर की बाई ओर से राइट मोर द विकेट अगली गेंद मैगी के लिए. मैगी तैयार और जरूर यहाँ पर मौका मिलेगा. नहीं, कैच यहाँ पर छूटा. एक सपना बुना था प्रणील ने, वो टूटा. लेकिन देखेंगे यहाँ पर अंपायर का इशारा, यस आउट. तो जरूर कैच छूटा, लेकिन केवल 1 रन से यहाँ पर संतुष्ट होना होगा. कैच छूटा था भरत लोहार सर के हाथों से, लेकिन ज्यादा कुछ असर नहीं हुआ. एक रन के साथ अब रन संख्या 37. चौथी ओवर प्रगति पर मुकाबला चलता हुआ बीच मैदान पर शिव शक्ति पाले बनाम पार्क एसोसिएट्स. जिस खिलाड़ी की जरूरत थी इस सिचुएशन के लिए, बेहतरीन खिलाड़ी महेश चिंदरकर उर्फ बुमरो. और बुमरा जैसे खिलाड़ी अगर अपने बैटिंग स्क्वाड में रहेंगे तो पूरी तरह से एक बेहतरीन क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी. छोटे कद के हैं लेकिन बहुत ही अच्छी प्रतिभा. इस साल हमने देखा था जब एसपी सैंडी के लिए उन्होंने अपना योगदान दिया था. सुप्रीमो जिस तरह से मैच शुरू की थी, ऋषि दादा नॉन स्ट्राइक एंड पर थे और विक्रोलियंस के अगेंस्ट क्वार्टर फाइनल का मुकाबला था. इसी बल्लेबाज ने एक अलग शुरुआत की थी, मैच बनाई थी. और हमें पता है किस तरह से आखिरी गेंद पर ऋषि दादा का विकेट गया था जब लंबा छक्का लगाने की कोशिश की थी, ऊपर गई थी गेंद. और जरूर यही खिलाड़ी जो अलग अलग जगह पर अपना बेहतरीन क्रिकेट खेलते हैं, कोंकण हो, ठाना हो, पालघर, वाडा, औरंगाबाद, सतारा और जुन्नर. आज जुन्नर प्रीमियर लीग भी शुरू हो चुकी है. बेहतरीन वहां पर भी अच्छे अच्छे खिलाड़ी हैं. कृष्णा सातपुते की टीम वहां पर खेले. लेकिन देखेंगे अब महेश क्या करेंगे. प्रणील महेश के लिए अगली गेंद प्रणील की, और अपना फेवरेट स्ट्रोक यहां पर अक्रॉस द लाइन जाकर खेलते हुए स्क्वायर लेग पर 1 रन पूरा किया. जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करते, वेट का कॉल था और शायद यहां पर सचिन आउट हो चुके हैं. तो अब सचिन भी आउट हो चुके हैं. 2 खिलाड़ी ऐसे हैं जो रन आउट होकर वापस लौटते हुए. टॉस के लिए बिपिन बॉयज दहीसर 11 के कप्तान बिपिन भाई को जरूर यहां पर निवेदन करना चाहूंगा. और ब्रह्मा बॉयज, तो दहीसर 11 बिपिन भाई और ब्रह्मा बॉयज आप टॉस के लिए आए. ब्रह्मा बॉयज और दहीसर 11 ये भी बहुत ही बेहतरीन टीम है. हम आज देखेंगे थ्रो जिन्होंने किया स्वप्निल कोहली, मड का खिलाड़ी. स्वप्निल यहां पर आज रिप्रेझेंट करते हुए अपने टीम के लिए पार्क एसोसिएट्स. ब्रह्मा बॉईजच्या कर्णधाराला विनंती करतोय आपण टॉस साठी या. आणि दोन्ही भाऊ आता मैदानावर आपण पाहणार आहोत, लारा आणि बुमरो. दोघांची वेगळी ओळख आहे. महेश आणि लारा जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक वेगळ्या प्रकारची एक दुग्ध शर्करा आयोग येतो. बघूया हा दुग्ध शर्करा आयोग इथे पाहायला मिळतोय का. धाव संख्या 38.
चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धाव संख्या 38. बघूया उर्वरित अजूनही 7 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत मजल जाते. किमान 15 धावा तरी काढण्याचा एक मानस असेल, 15 ते 16. मात्र ज्या प्रकारची फलंदाजी दोन्ही फलंदाज करतात, लेफ्ट हँड बॅट्समॅन आहेत लारा आणि ऍडव्हान्टेज आहे लाराला प्रणील समोर. क्षेत्ररक्षणात बदल करतोय असलम या ठिकाणी. निश्चित असलमबाई वरती आणतात स्वप्नीलला. बिपिनबाई या ठिकाणी आलेले आहेत. ब्रह्मा बॉईज कर्णधार आपण या. नजीम जरूर अब अंदर 30 यार्ड सर्कल के अंदर रहेंगे. स्वप्निल को ऊपर लेकर आए प्रणील. असलम भाई और फील्डिंग में ज्यादा कुछ तब्दीली नहीं, अगर मुकेश और महमूद. शॉर्ट थर्ड मैन शॉर्ट फाइन लेग पर डीप पर एक खिलाड़ी है, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग और वाइडिश मिड विकेट. इस तरह के खिलाड़ी पूरी तरह से लेग साइड पैक किया है कि लारा बेहतरीन खिलाड़ी जाने जाते हैं. हार्ड हिटर बॅट्समॅन. शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातील. प्रणील सज्ज होतोय और ऊंचा खेला हुआ स्ट्रोक हवा में गेंद. एक लेकिन सेफ स्ट्रोक था. 1 रन पूरा किया. जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करते 2 रन के लिए जरूर वहां पर पहुंचेंगे. 2 रन पूरे. और जिस तरह से गैप था स्ट्रोक, नोमैन्स लैंड में ट्रैवल करती हुई गेंद. रन संख्या 40 4 ओवर के समाप्ति के बाद. अब आखिरी ओवर में देखेंगे कितने छक्के लगेंगे, कितने चौके जड़ेंगे, क्योंकि दोनों खिलाड़ी ऐसे खतरनाक मोड लेना पसंद करते हैं. इसी सिचुएशन के लिए दोनों खेलना पसंद करते हैं. दोनों भाई है तो देखेंगे भाई भाई किस तरह से अब गेंद को बाय बाय करते हैं. भाई भाई और बाय बाय का एक अलग समीकरण यहां पर तैयार होता है नहीं. और ओवर लेकर अब गेंदबाजी के लिए आएंगे. संजय कारवा, ये गेंदबाज जिन्होंने बहुत ही अच्छा योगदान J11 के लिए भी दिया था. और संजय कारवा अब गेंदबाजी करेंगे. ये भी अच्छे गेंदबाज जाने जाते हैं. ये आखिरी ओवर एक अच्छे गेंदबाज एक अच्छे बल्लेबाज के सामने. और एक बड़े चौके छक्के लगेंगे या विकेट जाएंगे ये तो आने वाला जरूर समय बताएगा. लेकिन जिस तरह की यहाँ पर फील्डिंग में शायद थोड़ी तब्दीली करते हुए. शॉर्ट थर्ड मैन पर एक खिलाड़ी, फाइन पर शॉर्ट स्क्वायर लेग. टॉस ब्रह्मा बॉयज और बिपिन भाई यहां पर है. तो दहीसर 11 बनाम ब्रह्मा बॉयज अगला मुकाबला होगा. और आखिरी ओवर लेकर अब संजय कारवा फील्डिंग में तब्दीली करते हुए. डीप जो खिलाड़ी था लॉन्ग लेग का वो जरूर 30 यार्ड सर्कल के अंदर आते हुए मुकेश. महमूद वहां पर पहुंचते हुए. स्वप्निल कोहली, प्रणील लेग साइड का जरूर अपनी पोजीशन लेते हुए. अनुराग सिंह यहां पर लॉन्ग ऑन पर. महेश हालांकि देख रहे हैं पूरी तरह से मैदान पर कि यहां पर एक बड़े बड़े लंबे हिट लगा सकते हैं. फिर एक बार अंपायर की बाई ओर से यहां पर गेंदबाज तैयार. आखिरी ओवर लेकर सागर की पहली गेंद और लेग स्टंप के यहां पर देखेंगे शायद यहां पर बचा नहीं. अंपायर का इशारा वाइड. और टॉस होने जा रहा है ब्रह्मा बॉयज और दहीसर 11. ये भी बेहतरीन टीम है ब्रह्मा बॉयज. अगली गेंद सागर की. फिर एक बार और बेहतरीन स्ट्रोक खेला हुआ स्क्वायर लेग पर. खिलाड़ी वहां पर केवल 1 रन जरूर मिलेगा. और इस 1 रन के साथ रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 42. और 5 गेंदों में अगर यहां 12 या 15 रन बना लेते हैं तो जरूर 55-60 तक पहुंचने की एक आवश्यकता होगी. टॉस होने जा रहे ब्रह्मा बॉयज बनाम दहीसर 11. टॉस जीता है ब्रह्मा बॉयज ने. टॉस जीता है. आपका निर्णय हमें बताइए. और अब सागर यहां पर गेंदबाजी करते हुए अंपायर के दाहिनी ओर से. राइट टर्म राउंड विकेट लारा के लिए. अगली गेंद और इस गेंद को खेला हवा में. गेंद खिलाड़ी उस गेंद के नीचे पापे और मौका मिलेगा और आउट. और छूटा था कैच लेकिन लपक लिया. से लग रहा था कैच छूटा लेकिन नहीं, अपना मन बना लिया और बेहतरीन बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश की थी. अच्छा प्रयास था लारा का. हालांकि गेंद सही बल्ले पर नहीं आई, वरना यह गेंद तो जरूर मिड विकेट बाउंड्री के बाहर जाने वाली थी. लेकिन बहुत ही बड़ा यहां पर झटका लगते हुए और एक खिलाड़ी आउट. और रन संख्या 42.
नए बल्लेबाज जावेद। 7 खिलाड़ी यहां पर आउट हो चुके हैं शिव शक्ति पाले। बेहतरीन क्रिकेट का खेल हम देख रहे। राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2016 ऑर्गेनाइज बाय अजिंक्य सानप एंड सनी 11। लास्ट ईयर अजिंक्य के अंकल यहां पर उपस्थित थे, गणेश सानप, जिनके माध्यम से हमने प्रतियोगिता श्रृंखला पूरी की थी। और गणेश सानप जिनके बारे में मैं कहना चाहूंगा, जो अंडर 19 का वर्ल्ड कप न्यूजीलैंड में जो किया गया था, जहां पर यूएसए टीम के लिए स्टैटिस्टिशियन एक काम जरूर जिन्होंने निभाया था, जो लास्ट ईयर यहाँ पर हमारे साथ मौजूद थे, गणेश सानप जी, जो ये पूरी प्रतियोगिता यूएसए में, अमेरिका में लाइव देख रहे हैं। तो जरूर tenniscricket.in से माध्यम से बहुत ही अलग अलग जगह पर लेग स्टंप के बाहर गेंद, और उसका खामियाजा जरूर भुगतना पड़ेगा। 1 रन तो पूरा किया, जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करते 2 रन के लिए दौड़े और 2 रन पूरे। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट का मुजाहरा करते हुए महेश, बहुत ही बेहतरीन एथलीट जाने जाते हैं। वाइड और 2 तो 3 रन, यही खामियाजा भुगतना होगा। सागर को कुछ अच्छी लाइन लेन पर गेंदबाजी करनी होगी। हालांकि पता है सागर को कि ऑफ स्टंप पर जाकर ज्यादा सफल होकर अक्रॉस द लाइन खेलना पसंद करते हैं बुमरो, और अगर गेंद मिली तो जरूर लंबे हिट लगेंगे, लेकिन इसीलिए थोड़ी लाइन चेंज कर रहे हैं सागर। रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 45। अगली गेंद सागर की राइट हैंड बल्लेबाज के लिए, और नीचे रहती हुई गेंद यॉर्कर थी, लगभग ब्लॉक होल में की थी। बेहतरीन गेंद थी, कुछ समझ नहीं पाए, और 1 रन का जरूर मुजाहरा यहाँ पर। 1 रन मुकम्मल। रन संख्या 46। 46 रन 7 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए शिव शक्ति पाले अगली गेंद करेंगे। सागर को जरूर अगली कुछ गेंदे समय के अनुसार सूझबूझ कर गेंदबाजी करनी होगी, वरना जरूर यहाँ पर जिस तरह के बल्लेबाज हैं, बड़े हिट मारने में जरूर माहिर हैं। और फिर एक बार सागर यहाँ पर तैयार। अगली गेंद करेंगे जावेद स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक एंड पर महेश। अभी भी और की गेंदें बाकी है 3, तो एक बड़ा लंबा हिट लगना बहुत ही इंपॉर्टेंट। अगली गेंद सागर की, और इस गेंद को खेला है, लेकिन गेंद देखेंगे मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन, दंदनाता सनसनाता बड़ा लंबा हिट। और जिस तरह की मैंने बात की थी कि आने वाले 3 गेंदों में एक तो लंबा हिट लगेगा, तो जरूर 50 अप। रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 52। लास्ट 2 डिलीवरीज लेफ्ट। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए जावेद। अभी भी 2 गेंदें बाकी है, देखेंगे एक बड़ा लंबा हिट लगा लेते हैं और नहीं। नाजिम है लॉन्ग ऑन पर, डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी। फिर एक बार अंपायर की बाई ओर से राइट ओवर द विकेट। अगली गेंद करेंगे सागर। फिर इस गेंद को खेला है, देखेंगे कितने रन मिलते हैं, जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करते हैं नाजिम केवल 1 रन से संतुष्ट। रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 53। 53 रन बन चुके हैं 7 विकेट के नुकसान पर। बहुत ही बड़ा घमासान चलता हुआ इस जनरल अरुण कुमार वैद्य मैदान पर। राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी हम देख रहे हैं, बेहतरीन मुकाबले चल रहे। पहला मुकाबला शिव शक्ति पाले बनाम पार्क एसोसिएट। लास्ट डिलीवरी ऑफ द फर्स्ट इनिंग। सागर तैयार। सागर की अगली गेंद फुल टॉस गेंद, लेकिन हवा में गेंद, जरूर वहां पर मौका मिलेगा जब तक कि खिलाड़ी वहां पर पहुंचे। और आउट, कॉट एंड बोल्ड। बहुत ही अंतर फासला तय किया, और यहां पर महेश आउट हुए, तो 8 विकेट के नुकसान पर रन संख्या 53। 54 रन की आवश्यकता यहां पर। राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2016 आपण पाहतोय। पहिला सामना पार्क असोसिएट विरुद्ध शिव शक्ती पाले। टॉस जिंकला होता पार्क असोसिएट संघाने। प्रथम गोलंदाजी स्वीकारली, आमंत्रित केलं फलंदाजीला शिव शक्ती पाले संघाला। प्रथम फलंदाजीसाठी संदीप आचार्य आणि श्रेयस इंदुलकर ही जोडी आली, मात्र पहिल्या चेंडूवर अनुराग सिंगने बाद केले, ते म्हणजेच संदीपला, आणि पहिला गडी बाद झाला 0 धावसंख्येवर।
दुसरा गडी बाद झाला 8, तिसरा गडी बाद झाला 16, चौथा गडी बाद झाला 32, पाचवा गडी 37, सहावा गडी बाद झाला 38, सातवा गडी बाद झाला 42 आणि आठवा गडी बाद झाला 53 या धावसंख्येवर. जर आपण गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर अंकुरने 2 षटकामध्ये एकूण धावा दिल्या, त्या म्हणजे जवळजवळ 25 आणि गडी बाद करण्यात यश मिळालं, ज्याने पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं आणि त्यानंतर अंकुरने अजून एक गडी घेतला, म्हणजे 2 गडी बाद केले आणि धावा दिल्या त्या म्हणजे 25. प्रणील एक अप्रतिम षटक पाहिला पण नाझिम गुल्लीचं, ज्याने गडी बाद केला आणि 7 धावा www.tenniscricket.in आणि यूट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर सर्च करू शकता आणि tenniscricket.in यूट्यूबवर तुम्ही सर्च करून ही लाईव्ह कॉमेंट्री देखील ऐकू शकता. पूर्ण स्पर्धेचं धावतं चित्रण तुम्हाला निश्चितच पाहायला मिळेल. बॉल 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 द्या. ब्रह्मा बॉईज आपण निर्णय कळवायचा आहे, कारण दैसर 11 विरुद्ध ब्रह्मा बॉईज हा देखील एक अप्रतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. संघांमध्ये अप्रतिम असे खेळाडू आहेत. थॉमस, बाळा, बिपिनभाई, कृष्णा, त्याचप्रमाणे प्रमोद, सुजित, राहुल सावंत, थॉमस हे निश्चितच खेळाडू आहेत. तावडे, राटे जे दैसर 11 साठी प्रतिनिधित्व करतील. मात्र आज एक बिग मॅच आहे. पहिला सामना नॉकआउट जरी असला तरी सुद्धा दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना आहे. त्यामुळे यावर्षी निश्चितच आपलं खाणं जे निश्चितच वेगळ्या पद्धतीने एक खेळ करण्याचा प्रयत्न करतील ते म्हणजे दैसर 11. ब्रह्मा बॉईज संघाच्या कर्णधाराला विनंती करेन की आपण आपला निर्णय कळवायचा आहे. लक्ष आहे 54 धावांचं, 54 रन्स टू विन टू पार्क असोसिएट्स. आणि पार्क असोसिएट या संघाकडे देखील जबरदस्त खेळाडू आहेत. मात्र बघूया सलामीला कोण येतात. भरत लोहार सर आणि त्यांच्या बरोबर येस भरत लोहार सर आणि पापे, वन ऑफ द बेस्ट ओपनिंग अँड राईट लेफ्ट हँड बॅट्समन कॉम्बिनेशन. उजव्या हाताने खेळणारे भरत लोहार सर, त्याचप्रमाणे पापे, हे दोन दिग्गज खेळाडू आहेत. बॉल कमिटी बॉल द्या. बॅटिंग मध्ये निश्चितच चांगले योगदान दिले ते म्हणजे मॅगीने. एकूण 6 चेंडूमध्ये 16 धावा कुठल्यात. 4 चेंडूमध्ये श्रेयसने 12 धावा कुठल्यात आणि निश्चितच गडी बाद झाला जो पहिला तो म्हणजे संदीप. त्यानंतर 2 धावांवर बाद झाला दिनू. 6 धावा केल्या प्रथमेश. सचिन 0वर बाद झाला. त्यानंतर निश्चितच 2 धावावर बाद झाला तो म्हणजे लारा आणि महेश बाद झाला तो म्हणजे 3 धावांवर. अशा प्रकारे बॅटिंग अनालिसिस आपण पाहिलं. पुन्हा एकदा तुम्हाला मैदानावर घेऊन जातोय. सामना सुरू आहे. पार्क असोसिएट्स विरुद्ध शिवशक्ती पाले. जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष आहे आणि मैदानावर आपण पाहतोय एक सलामीची जोडी. भरत लोहार सर यांच्याबद्दल काय म्हणणार. निश्चितच एक वन ऑफ द दिग्गज प्लेयर आहेत. पहिली परदेशवारी जर कोणी केली असेल तर निश्चित भरत लोहार सर आणि असलम शेख यांनी टँगो या अंधेरीच्या संघाकडून खेळले. त्यानंतर राहुल 11 साठी खूप वर्ष योगदान दिलं आणि निश्चितच चंद्रकांत शिंदे सरांच्या नेतृत्वाखाली एक वेगळ्या प्रकारची ओळख कर्नाटक, बेंगलोर, मँगलोर, गोवा या वेगवेगळ्या ठिकाणी निश्चितपणे खेळ केलेला आहे. गेल्या वर्षी आपण पाहिले या स्पर्धेमध्ये उमरचं प्रतिनिधित्व करत होते. मात्र यावेळेस पार्क असोसिएट भरत लोहार आणि पापे, कारण आज मंदार गरुडे नाही आहेत, ते निश्चितच टूरला गेलेले आहेत. मात्र ते टूरला असले तरी सुद्धा त्यांचे सर्व फॅन क्लब या ठिकाणी आहेत, कारण याच परिसरातील ते एक स्थानिक खेळाडू आहेत आणि एक चांगली ओळख आहे त्यांची. तर निश्चितपणे विवेक शिर्के आणि MHB बॉईज, त्याचप्रमाणे आम्ही आयोजकांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चिंतितो. यशवंत व्हा, गुणवंत व्हा आणि कीर्तिवंत व्हा. जास्त वेळ घेऊ नका, लवकर सुरू करा.
ब्रह्मा बॉईजने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. ब्रह्मा बॉईज संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, त्यामुळे बॅटिंग करायची आहे. दहिसर 11 संघ टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है ब्रह्मा बॉयज टीम ने, तो पहले बल्लेबाजी करनी है दहिसर 11. स्ट्राइक पर भरत लोहर सर, नॉन स्ट्राइक पर पापिंग. गेंदबाजी के लिए परेश, नरेश चावला. कंपल्सरी चेस, लक्षात ठेवा कंपल्सरी चेस आहे. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच परेश. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेगला आपण पाहतोय लारा आणि महेश. शॉट त्या ठिकाणी पॉइंट आपण पाहतोय कव्हरला खेळाडू आहे. श्रेयस आहे तो म्हणजेच मिड ऑनला आहे. मिडॉनला जावेद आणि क्षेत्ररक्षण थोडंसं बदल आपण पाहतो. महेश येतोय शॉट थर्डमॅन वरून, तो म्हणजेच मिडॉनला. मिड ऑफ कव्हर, डीप पॉइंट नाही आहे. डीप कव्हरला एक खेळाडू आहे तो म्हणजे मॅगी मला वाटतं. कव्हरचा खेळाडू आतमध्ये येतोय, मॅगी आतमध्ये येतोय कव्हरला. एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतोय आणि दोन खेळाडू आपण पाहतोय. वायडिश लॉंगॉनला येतोय महेश आणि डीपला आहे तो म्हणजेच मिड विकेटला संदीप आचार्य. चला सामन्याला सुरुवात होते. 54 धावांचं लक्ष. स्ट्राईकला भरत लोहार सर, नॉन स्ट्राईकला नरेश चावला उर्फ पापे. परेश संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि जबरदस्त पद्धतीने चेंडू घेऊन काढलेला आहे तो म्हणजेच पॉइंट कव्हरच्या वरून एकदा पूर्ण केलेले आहे. स्वतःच वैयक्तिक खातं खोलतायत बरंच सर या ठिकाणी. धाव संख्या 1. थोडा अजून जोरात गेला असता तर निश्चित हा चौकार गेला असता. पॉइंट आणि कव्हरच्या वरून जो प्रयत्न केला होता संदीपने आणि असफल ठरला होता संदीप सँडी. ज्यावेळेस पहिल्या चेंडूवर बाद झाला आणि आता पापे व्हेरी फर्स्ट बॉल पासून एक घातक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो फलंदाजचा स्ट्राईकला आहे तो म्हणजे नरेश चावला उर्फ पापे. शेअर्स सांगतोय परेशला what kind of bowling you must looking for this particular batsman because he guy is really rock. बॉटम एंडचा अप्रतिम वापर करतो, बॅकलिफ्ट अप्रतिम आहे याची. आणि बघूया परेश पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू पापेसाठी. परेशचा पुढचा चेंडू आणि जबरदस्त फटका. द स्टँड अँड डिलिव्हर ओ द मिड विकेट फॉर 6 रन मॅक्झिमम. दॅट वॉज अ ब्युटी मॅग्निफिसंट स्ट्रोक ओव्हर द मिड विकेट. दणदणीत सणसणीत अप्रतिम उत्तुंग असा षटकार. 6 धावा, धाव संख्या 7. 54 धावांचं लक्ष आहे. थँक्यू डीजे, धन्यवाद. धाव संख्या 7. 2 चेंडू. परेश समोर निश्चितच मोठं आव्हान असेल. मात्र परेश आणि निश्चितच समोर आहे तो म्हणजे पापे एकमेकांसमोर कित्येक वेळा आलेले आहेत. संदीप सांगतोय काय टाकायचं आहे त्याला, कारण त्याची रेंज जी आहे मिडल स्टंप लेग स्टंपवर बऱ्यापैकी तुम्ही जर चेंडू टाकलात तर निश्चित त्या रेंज मधून तो बाहेर ताकदीवर फेकतो. तुम्ही जर सुमित ढेकणेला पाहिला असेल तर निश्चितच सुमित देखील जबरदस्त लेफ्ट हँड बॅट्समन. गेल्या वर्षी पहिल्याच सामन्यामध्ये एसपी सँडी या संघासाठी 50 धावा कुठल्या होत्या. बोरिवली बॉईज विरुद्ध जो सामना होता आणि मॅन ऑफ द सिरीज गेल्या वर्षीचा निश्चितच मॅन ऑफ द सिरीज होता तो. अप्रतिम फलंदाजी केली होती. त्यानंतर सागर कुरार विरुद्ध जिया 11 या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली. संतोष सक्सेनाला 5 चेंडूत 5 षटकार पिंटू परचा ज्याने खेचले होते. रोहन सावंतने चांगली गोलंदाजी केली होती त्या सामन्यात, हॅट्रिक घेतली होती म्हणून 75 धावांमध्ये थांबले होते जिया 11. पुन्हा एकदा परेश पंचांच्या डाव्या बाजूने सामोरं जातोय आणि जबरदस्त फ्लॅट आणि हा फ्लॅट षटकार. सलग दुसरा चेंडू, दुसरा षटकार अप्रतिम. धाव संख्या 13 धावा. चांगली सुरुवात. आणि नेहमीच एक वेगळं ब्रीद वाक्य असतं. आपण नेहमीच म्हणतो दिला दणका मात्र मोडला मणका. मात्र यांनी निश्चितच पहिला गोलंदाजचं कंबरट मोडण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच पापे नरेश चावला.
थँक्यू. आणि निश्चितच नरेशच्या 2 षटकानंतर क्षेत्ररक्षणात बदल होतोय. कारण 2 षटकारानंतर मिड विकेट आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग वाईडिश मिड विकेट आणि मिड विकेट असे 2 खेळाडू बाहेर आपण पाहतोय. आणि या ठिकाणी जावेद काहीतरी सांगतोय की कशा प्रकारची पहली ओवर हम देख रहे हैं यहाँ पर. पहली ओवर प्रगति पर गेंदबाजी करते हुए परेश, स्ट्राइक पर नरेश चावला उर्फ पापे बेहतरीन यहाँ पर बल्लेबाजी करते हुए. 2 गेंदे 2 छक्के. फिर एक बार अगली गेंद, फिर एक बार फ्लैट, लेकिन अब यहाँ पर मौका और ये चौका, मौके पर चौका जड़ा यहाँ पर. बेहतरीन बल्लेबाजी. 1664 एक बेहतरीन अपनी पारी खेलते हुए अपने टीम के लिए. इसी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं कि जानता हूं मंजिल कहां है, आज तो सफर करने का इरादा किया है, न हारूंगा कभी जिंदगी में, ये मैंने औरों से ने अपने आप से वादा किया है. जरूर अपने आप से किया हुआ वादा यहां पर निभाते हुए बल्लेबाज नरेश चावला उर्फ पापे. 3 गेंदों में 2 छक्के 1 चौवा. फिर एक बार अगली गेंद राइट हैंड बल्लेबाज के लिए परेश की. और ये अच्छी गेंद थी, नीचे रहती हुई लगभग यॉर्कर, लेकिन मिस फील्डिंग हुई. 1 रन पूरा किया, जब तक कि वहां पर कॉल करेंगे 2 रन के लिए दौड़ते हुए. 2 रन आसानी के साथ पूरे. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. अच्छा कॉल था भरत सर का कि जरूर आपको स्ट्राइक करना है. बेहतरीन मोमेंटम यहां पर चल रहा है. अब तक रन संख्या स्कोर 19 रन बन चुके. परेश बहुत ही महंगे साबित होते हुए क्या करे, कौन सी गेंद यहां पर फेंके, क्योंकि जिस तरह की बल्लेबाज लेफ्ट हैंड बल्लेबाज यहां पर पापे करते हुए. फिर एक बार अंपायर की दाहिनी ओर से अगली गेंद. और ये अच्छी गेंद थी. इसी तरह की गेंदबाजी करके परेश को जरूर परेशान करना चाहिए था, लेकिन नहीं परेशान हुए. ओवर की समाप्ति पहले बिना विकेट के नुकसान पर रन संख्या 19. लक्ष्य का पीछा करते हुए 54 रन बनाने. 54 रन टू विन. पहली 3 गेंदें अलग थी, आखिरी 2 गेंदें अच्छी थी. जो गेंदें परेश ने की थी अब पूरी दारोमदार होगी. और कौन से गेंदबाज होंगे जिन पर अब ये जरूर किरदार निभाना होगा. 54 रन बनाने हैं. रक्त होते धडधड लाली गालावर अनांगात भरली वारणी पिंपरीची बाधा झाली. आता धीर झालो या मग बधीर झालो या आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या. आग उडतय रुंगट पडतय शिंगट रंगत आलं या. धन्यवाद डीजे. सन ऑफ फॅमिली मेंबर्स आम्ही हार्दिक स्वागत करतोय या भव्य दिव्य अशा राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2016 मध्ये. गोलंदाज येतोय रवि संघासाठी दूसरा. और जरूर अब देखेंगे रवि किस तरह की गेंदबाजी करेंगे. ये पहले ओवर में 19 रन देकर बहुत ही महंगे साबित हुए हैं परेश. तो अब पूरी दारोमदार इस गेंदबाज पर होगी, रवि पर, कि रवि को यहाँ पर एक विकेट लेना होगा, वह है पापे की. कि भरत लोहार सर भी उसी प्रकार के एक प्रतिभावान खिलाड़ी है. बहुत ही यहाँ पर क्वालिटी और गुणवत्ता जिसे कहते हैं. पूरी तरह से पहली गेंद रवि की. पटकी हुई गेंद, बेहतरीन पुल किया हुआ, जब तक कि वहां पर लारा पहुंचते केवल 1 रन. अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो सचिन के पास. केवल 1 रन से संतोष. रन संख्या 20. दूसरी ओवर प्रगति पर रवि पर पूरी तरह से अब यहां पर संभल कर गेंदबाजी करनी होगी, क्योंकि परेश जिस तरह से महंगे साबित हुए. प्रथमेश हौसला यहां पर अफजाई करते हुए, हौसला जरूर उत्साह बढ़ाते हुए कि यस इस तरह की गेंदबाजी आपको करनी है, क्योंकि मीडियम पेस गेंदबाजी करते हैं और इन स्विंगर ज्यादा करना पसंद करते. यॉर्कर जो ब्रह्मास्त्र करना पसंद करते. लेकिन देखेंगे अब व्यक्तिगत अपने 18 रन पर खेलते हुए नरेश चावला पापे और व्यक्तिगत 2 रन पर खेलते हुए भरत लोहार सर. गेंदबाजी करते हुए रवि अच्छी बल्लेबाजी और अच्छी गेंदबाजी आमने सामने. देखेंगे कौन होंगे इस मैदान के सिंघम.
लेग साइड पर खिलाड़ी मौजूद, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, वाइड डिच, लॉन्ग ऑन, दीज आर द फील्डिंग प्लेसमेंट। लॉन्ग ऑफ पर फिर एक बार तैयार, रवि की अगली गेंद, राइट हैंड बल्लेबाज के लिए फुल टॉस गेंद, हवा में गेंद, देखेंगे खिलाड़ी उस गेंद के नीचे, जब तक कि वहां पर खिलाड़ी पहुंच नहीं, हो परेश के हाथ से क्या छूटा, सपना टूटा और जरूर मुकद्दर रूठा। यहां पर जिस तरह की गेंदबाजी कर रहे हैं, ऐसे लग रहा था कि शायद इसी प्रकार की गेंदबाजी करेंगे। रवि ने हालांकि यहां पर बनाया था, लेकिन जिस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं कि गेंद आई उन्हें पहा करना है और प्रहार करते हुए एक गलती हुई, मिस टाइम किया, हवा में गेंद थी लेकिन परेश से क्या छूटता हुआ। रवि अगली गेंद ऑफ स्टंप पर शफल किया और फिर एक गेंद को खेल दिया, गेंद सीमा रेखा के बाहर, कोई मौका नहीं, 6 रन। बेहतरीन बल्लेबाजी करते हुए यहां पर पूरी तरह से मनोवैज्ञानिक दबाव बढ़ाते हुए गेंदबाजों पर प्रहार करते हुए। तेरी अम्मी मेरी मम्मी। थैंक यू डीजे। अबू रन संख्या 28 पूरी तरह से धाराशाही के है सभी गेंदबाजों को और अंपायर का इशारा नो और फ्री हिट नहीं है तो नो। एक रन संख्या 29। रवि को अच्छी गेंदबाजी करनी होगी, बैट्समैन जिस तरह से खेल रहे उसी तरह से गेंदबाजी करनी है। अगली गेंद रवि, ये अच्छी गेंद, हो शायद थोड़ा पैर आ गया था तो सामने मिल पाते थे, लेकिन नहीं, अच्छी गेंद, यही नीचे रहती हुई गेंद थी और इसी तरह से नीचे रहती हुई गेंद को ज्यादा संभल नहीं पा रहे, भाप नहीं पा रहे जो बल्लेबाज हम देख रहे हैं नरेश चावला उर्फ पापे, क्योंकि उछाल लेती हुई गेंद पर अपनी पूरी तरह से स्ट्रेंथ पर खेल रहे हैं और देखेंगे थोड़ा अगर उसे लिफ्ट करते तो शायद चौका या छक्का मिल सकता है, लेकिन रवि कुछ हद तक कह सकते हैं कि कमबैक, लेकिन विकेट महत्वपूर्ण है, इस विकेट की तलाश है। ब्रह्मा बॉयज ने फील्डिंग लिया है, पहले टॉस जीतकर फिर एक बार अगली गेंद भरत लोहार सर के लिए और ये बेहतरीन स्ट्रोक और ये लगा छक्का, 6 रन और नो है अंपायर का इशारा। मेरा सारा इश्क में सारे इल्जाम है सच्चे, मैंने सोच लिए हैं जो नाम है अच्छे, 2 साल में होंगे तेरे बच्चे मेरे बच्चे। थैंक यू। रन संख्या 37। क्या लाजवाब, बेहतरीन, खूबसूरत, शानदार बल्लेबाजी का मुजाहरा। अब साइड चेंज करते हुए अगली गेंद, ये अच्छी गेंद, आउट स्विंगर गेंद थी, बल्लेबाज जगह से खेलना चाहते लेकिन नहीं, अंपायर का इशारा वाइड। इस वाइड के साथ रन संख्या 38 बहुत ही महंगे साबित होते हुए पहले ओवर में रन दिए थे 19 रन दिए थे परेश ने और दूसरी ओर महंगे साबित होती हुई और ये स्ट्रेट ड्राइव, जो स्टैंड एंड डिलीवर ओवर दी लॉन्ग ऑफ एंड लॉन्ग ऑन, 6 रन। बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा, क्या गजब का स्ट्रोक था, बैकलिफ्ट का इस्तेमाल, बॉटम हैंड का इस्तेमाल, सामने पाया, देखा, भापा, परखा और गेंद को भेज दिया लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। रन संख्या 44, 10 रन दूर। रवि तैयार, अगली गेंद राइट हैंड बल्लेबाज के लिए और बेहतरीन फ्लिक करते हुए इस गेंद को खेल दिया मिड विकेट पर, 1 रन पूरा किया, जब तक कि वहां पर वेट किया, अच्छा कॉल किया, प्रथमेश पवार वहां पर मौजूद। रन संख्या 45, 2 ओवर में मैच बना है, केवल अब जीतने के लिए 18 गेंदों में औपचारिक तौर पर रनों की जरूरत 9, इसलिए मैंने कहा कि शुरुआत थी वो कहां पर गलत हुई, लेकिन गेंदबाजी में भी डिफेंड करना आवश्यक था। जब बैटिंग लाइनअप देखी तो संदीप जल्दी आउट हुए, कुछ हद तक स्टार्ट किया था मैच श्रेयस ने लेकिन हो नहीं पाया। अब महेश और लारा जब बल्लेबाजी के लिए आए तब केवल 7 गेंदें मिली, तो जरूर कुछ अलग अलग अगर देखा जाए तो मैच में पहले इनिंग में बैटिंग देखी हमने। अब जावेद गेंदबाजी करेंगे, केवल जीतने के लिए 9 रन दूर। और जावेद अंपायर की बाई ओर से राइट टर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे, राइट हैंड बल्लेबाज भरत लोहार यहां पर तैयार होते हुए, लेफ्ट राउंड द विकेट। जावेद इस गेंद को खेला है स्क्वायर लेग पर, केवल 1 रन, रन संख्या 46 रन। जावेद गेंदबाजी करते हुए लेफ्ट आर्म राउंड द विकेट फॉर द राइट हैंड बैट्समैन। नाउ द
hard hitter batsman is on strike now. Pape. And what a batting he has done for his. He did good work from the starting first delivery. छे दूसरी गेंद छे फिर चौवा अलग प्रकार की बल्लेबाजी. अब जावेद बनाम मुकाबला चलता हुआ. पापे पहली गेंद और यहां पर बना है जरूर हवा में गेंद और कॉटन बोल्ड की यहां पर मौका जरूर. पहले विकेट की तलाश थी. पहले विकेट मुकम्मल करते हुए जावेद. और ये अच्छी गेंद थी. सामने नहीं दी. थोड़ी सी लेट वहां पर वेरिएशन किया जावेद ने. गेंद रेंज में नहीं मिली और वही वेरिएशन पर जावेद को विकेट मिली. तो जरूर जावेद को इसी तरह की करनी होगी. अब राजू गोयल, one of the best leather cricket also playing for his club, and he has done good job for leather cricket also. One of the best talented cricket in the squad of Park Associates. None other than Raju is on the crease now. And the striker batsman is going to be Bharat Lohar. This is the third over is in progress from the commentary box, and we are watching Rajendra Sanup Memorial Trophy 2016. The first match between Park Associates versus Shiv Shakti Pale. Javid. Left arm round the wicket for the right hand batsman Bharat Lohar is on strike. Let's see what kind of batting strategy you're looking for in this next delivery. Go back and play towards the cover region. Collect only, but no clue whatsoever for the player. Maggie is there and collect 2 runs comfortably taken by both the batsmen Raju as well as Bharat Lohar, and score moves to 48. 6 runs away from the first victory of the first crucial match between Park Associates versus Shiv Shakti Pale. ब्रह्मा बॉयज ये भी बेहतरीन टीम है जो अगला मुकाबला खेलेगी. नेक्स्ट डिलीवरी राइट लेफ्ट आर्म राउंड द विकेट. जावेद फ्रॉम द कमेंट्री बॉक्स इन. Javid to Bharat. Next delivery. Slower one. And umpire is given wide. Outside the off stump. Was to variation, but not in a proper spot. Score moves to 49. 5 runs away from the victory. Let's see. Once again, bowler is ready for the next delivery. So as the batsman Bharat Lohar. Javid. Oh, wants to clear the square leg, but yes, got the point. Yes, Maggie was there. And comfortably, the second wicket gone. तो इसी लग रहा है ऐसा कि जावेद पहले क्यों नहीं आए, क्योंकि जावेद जिस तरह की गेंदबाजी कर रहे हैं, इस सीमेंट विकेट अगर होगी तो आपको पता है कि यहाँ पर बैट्समैन एडवांटेज होगा, क्योंकि लास्ट ईयर भी जब 86 किए थे सैंडी एसपी ने पहले मैच में, जब एक धुआंधार वाली पारी खेली थी सुमित ढेकड़े ने, जब यहाँ पर बल्लेबाजी की थी, और सागर कुरार की तरफ से चतुर ने वो बल्लेबाजी की थी GI11 के अगेंस्ट. 21 गेंदों में 48 रनों की वो पारी थी. पहले ओवर में महमूद आउट हुए थे, 5 रन किए थे, और उसके बाद 24 गेंदों में बनाने थे 70, और उस समय रोहित ने वो बल्लेबाजी की थी और बेहतरीन पारी खेली थी. लेकिन देखेंगे फिर एक बार जावेद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी करेंगे राजू के लिए. अगली गेंद, राजू तैयार, ऑफ स्टंप पर सफल किया, इस गेंद को खेल दिया पॉइंट पर, केवल 1 रन. 50 अप, 50 रन पूरे, 1 टू गो. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं जावेद, पूरी तरह से बल्लेबाज को यहां पर पढ़ लिया है. उसी तरह की एक बेहतरीन, जिसे कहते हैं अभ्यास पूर्वक गेंदबाजी करते हुए बल्लेबाज क्या खेलने वाले हैं, और इसी तरह की गेंदबाजी का यहां पर मुजाहरा करते हुए उसका फल उन्हें मिला है. असलम भाई यहां पर खेलने की कोशिश थी, लेकिन ये गेंद अंपायर का इशारा लेग बाय. तो ओवर की समाप्ति, तीसरे 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 51. तो इस ओवर में केवल 6 रन दिए. एक अच्छी गेंदबाजी जावेद ने की. तो वही एक अच्छे, अगर जल्दी आते जावेद तो शायद कुछ अलग हो सकते थे, क्योंकि 2 विकेट जो महत्वपूर्ण विकेट थे वो किए. अब जीतने के लिए केवल 3 रनों की जरूरत, 3 रन्स टू विन, और कंपलसरी चेस है, याद रखो. अगला मुकाबला जो होगा ब्रह्मा बॉयज बनाम दहीसर 11
ब्रह्मा बॉयज टीम ने टॉस जीते और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। तो दहीसर 11 आप बल्लेबाजी के लिए तैयार रहें। हालांकि अगली मैच इस मैच के तुरंत बाद शुरू होगी, तो ज्यादा समय नहीं लेंगे जो ब्रेक का। और महेश और असलम भाई ने इस गेंद को खेल दिया है डीप स्क्वायर लेग पर लारा के पास। रन संख्या 52, केवल 2 रन की औपचारिकता अब बाकी। महेश गेंदबाजी करते हुए। विजय चौकार, विजय चौकार आणि निश्चितच राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी मधलं आपलं आव्हान निश्चितपणे ठेवलेलं आहे कायम, ते म्हणजेच पार्क असोसिएटच्या संघाने ही संपूर्ण स्पर्धा निश्चितपणे गणेश सानप जे अजिंक्य सानप जे आयोजक आहेत त्यांचे काका आणि त्यांचे मित्र परिवार USA मध्ये अमेरिकेमध्ये लाईव्ह क्रिकेट पाहत आहेत। आपल्याला कल्पना आहे इकडे दिवस आहे मात्र तिकडे रात्र आहे आणि ऑलरेडी गणेश सानप सर आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स या सगळ्यांनी एक आज एक वेगळं एंटरटेनमेंट म्हणून पूर्ण रात्रभरी मॅच त्या ठिकाणी पाहणार आहे। स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि निश्चितच चांगली स्पर्धा आपण पाहतोय, चांगली सुरुवात। मात्र थोडंसं निराश केलं शिवशक्ती पाले संघाने। ज्या प्रकारे सुरुवात झाली तसं वाटलं होतं श्रेयस इंदुलकर काहीतरी वेगळं करेल किंवा महेश जो खाली आला जास्त, त्यामुळे निश्चित मात्र चांगली गोल